ओके बघा 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252. आपण पहिली स्टेप काय करूया, समीकरणांना एका खालोखाल लिहूया. मग 49x वजा 57y बरोबर 172 समीकरण 1. ते समीकरण खाली घेऊया. 57x वजा 49y बरोबर 252 समीकरण 2. आता इथे आपल्याला काय दिसतंय, क्रॉस मध्ये संख्या बघा समान आहेत. 49 49 57 57. आपण काय करूया, पहिले समीकरणांची बेरीज करूया. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. करा बरं बेरीज. 9 आणि 7 16 बरोबर 116 106 x बरोबर. 9 आणि 7 16 1 हातच्या 4 आणि 5 9 आणि 1 10 म्हणजे 106 x वजा यांची बेरीज पण किती येईल 106 y बरोबर. यांची बेरीज बघा बरं. 2 आणि 2 4 7 आणि 5 12 1 हातच्या 2 1 3 आणि तो 1 4 424. आपल्याला काय मिळालं 106 x वजा 106 y बरोबर 424. मला त्याला किती भागावं लागेल, प्रत्येक पदात किती भागूया, कारण इथे पण 106 आहेत इथे पण 106 आहेत म्हणजे याला पण 106 ने भाग लागेल. प्रत्येक पदास 106 ने भागू म्हणजे आपण 106 x छेद 106 वजा 106 y छेद 106 बरोबर 424 छेद 106. हे डायरेक्ट कट झालं x वजा हे डायरेक्ट कट झालं y बरोबर. आता 106 चा पाडा आपल्याला येत नाहीये पण आपण बघूया बरं. 6 1 6 6 गुणे 12 6 3 18 6 चौक 24 बरोबर. 6 चौक 24 आणि 1 चौक 4 म्हणजे 106 चौक 424 म्हणजे किती येणार आहे 4. नवीन समीकरण किंवा सोपं समीकरण समीकरण 3 आपल्याला मिळालं. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता पुढची स्टेप आपण काय करूया, पुन्हा समीकरण लिहूया. आता बघा मगाशी लिहिताना आपण ऍज इट इज समीकरण लिहिले होते. थोडं मी बदल करतो. समीकरण 1 वर लिहत नाही, समीकरण 2 वर लिहितो. तुम्हाला कळलं आपला फायदा काय होणार आहे. समीकरण 2 आपण वर लिहूया. 57x वजा 49y बरोबर 252 समीकरण 2 आणि 49x वजा 57y बरोबर 172 समीकरण 1. आता लिहिताना मी समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. मगाशी आपण काय केलं होतं, 1 मधून 2 वजा केलं होतं. आता 2 मधून 1 वजा करतोय कारण सुरुवातीला मोठी संख्या 2 मध्ये, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला वजा येणार नाही, आपल्याला चिन्ह बदलावं लागणार नाही. ठीक आहे, करा वजा. बाकी इथे काय आहे, अधिक आहे, हे वजा वजा आहे, अधिक आणि अधिक आहे वजा. मग 57 मधून 49 गेले बोला 8x मोठं संख्या चिन्ह अधिक 8x बरोबर आहे. इथे 57 मधून 49 गेले 8y मोठं संख्या चिन्ह अधिक 8y आणि 252 मधून 172 गेले 2 लिहून दिले 0. 15 तून 7 गेले 8 आणि इथे आपण 15 घेतलं म्हणजे पुढे खर्चा घेतला की नाही. मग 2 तो 1 गेला आणि हा पण 1 गेला म्हणजे 0 म्हणजे किती उरलं आपल्याकडे 80 उरलं. तुम्हाला ही वजाबाकी करता आली पाहिजे, एवढी ती काय अवघड वजाबाकी नाहीये. मग इथे 8x अधिक 8y बरोबर 80. प्रत्येक पदाला किती भागूया, आठ ने भागू. मग आपल्याला काय मिळेल 8x छेद 8 अधिक 8y छेद 8 बरोबर
80/8 हे 8 गेले x, हे 8 गेले y बरोबर 8 1 8, 8 10 80. नवीन समीकरण मिळालं, सोपं समीकरण, समीकरण 4. आता इथे बघा आपण चिन्ह बदलू ती स्टेप नाही केली. चिन्ह बदलण्याची स्टेप का नाही केली? कारण गरजच नाही पडली आपल्याला. पण जर आपण समीकरण 1 वर लिहिलं असतं तर मग आपल्याला चिन्ह बदलावं लागलं असतं. ठीक आहे, त्यामुळे आपण समीकरण 2 वर लिहिलेलं आहे आणि समीकरण 1 खाली लिहिलंय. मला इथपर्यंत कळलं. आता पुढची स्टेप काय असेल? दोन्ही समीकरण एकत्र घ्यायची, म्हणजे x वजा y बरोबर किती आहेत? 4 समीकरण 3 आणि x अधिक y बरोबर 10 समीकरण 4. ठीक आहे, इतकं लिहा. पुढे बघा आपण समीकरण एका खालोखाल मांडले. आता इथून पुढे तुम्हाला माहिती आहे कसं करायचंय. x ला लपवायचं, y वर कॉन्सन्ट्रेट करा. दोन्ही y सारखी आहेत, चिन्ह वेगळे आहेत, त्यामुळे समीकरणांची बेरीज. मग आपण लिहूया समीकरण 3 व 4 यांची बेरीज करा. बेरीज डायरेक्ट कॅन्सल काय होईल याच्यामध्ये? अधिक y आणि वजा y. x किती आहे? मग 2x, 4 आणि 10 14, 2x बरोबर 14. 2 पलीकडे गेल्यावरती काय होतात? भागिले, त्यामुळे 14/2. बेचा पाडा बोला 14 येईपर्यंत बे 7 14. मग इथे उत्तर किती आलं? x आपला 7 आला. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा. मग आपण काय करूया? ही किंमत समीकरण, तुम्हाला काय वाटतं मी पुढे ठेवायला 3 मध्ये की 4 मध्ये? 4 मध्ये. समीकरण 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 मध्येच काय ठेवायचं? कारण सोपे वाटते, ते प्लस आहे. मग x अधिक y बरोबर 10. x किती आहे? मग 7 अधिक y बरोबर 10. 7 पलीकडे गेले तर काय होतील? वजा. मग 10, 7 अधिक तिकडे गेले वजा झाले. मग y बरोबर 10, 3 7 गेले, 3 राहिले. आपलं उत्तर किती आलं? 3. म्हणजे आपली उकल काय आली? 7 आणि 3. अवघड वाटतंय का?